नमस्कार, स्वागत आहे तुमचं कल्चरल स्पाइसमध्ये। तुम्ही हा विचार करताय का की मी किचन सोडून आज बाल्कनीमध्ये काय करतेय? तर मी ही हळदीची पाने घ्यायला आली आहे। बघा किती मस्त हळद लागली आहे। तर आपण आज हळदीच्या पानांपासून बनवणार आहोत एक पारंपरिक कोकणी पदार्थ, पातोळ्या। ही हळदीची पाने बघून रोज पातोळ्या खायची इच्छा होत होती। मग काय, आज संकष्ट चतुर्थी आहे म्हटल्यावर पातोळ्यांचा बेत केला। आता ही हळदीची पाने मी काढून घेते। हॅलो गाइज, तर हे बघा, मी हळदीची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। मी एका सुती कपड्याने ह्याला पुसून घेते। आता ही हळदीची पाने अशी सेंटर मधून कापून 2 तुकडे करायचे आहेत, नाहीतर ही मोठी पाने आपल्या स्टीमर मध्ये बसणार नाहीत। आणि जर पान खूप मोठं असेल तर अशा प्रकारे त्याचे 3 तुकडे करून घ्यायचे आहेत, सो दॅट आपल्याला पातोळ्या बनवायला इझी जाईल आणि त्या स्टीमर मध्ये पण व्यवस्थित बसतील। तर अशा प्रकारे आपली पानं तयार आहेत हळदीची। आपण लगेचच साहित्य बघूया। तर पातोळ्या बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप तांदळाचं पीठ। इथे खोवलेलं खोबरं घेतलेलं आहे ओलं मी 1 कप, आणि पाऊण वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे। हे मी थोडा खोया घेतलेला आहे 1 टेबलस्पून। इथे 1 चम्मच जायफळ पावडर आणि 1 चम्मच इलायची पावडर घेतलेली आहे, आणि हे 2 टेबलस्पून इतकं तूप, आणि ही हळदीची पाने। तर सगळ्यात पहिले आपण सारण बनवणार आहोत। त्यासाठी इथे एक पॅन गरम करत ठेवलेला आहे मी। आता ह्या पॅन मध्ये 1 चम्मच तूप टाकायचं आहे, आणि नंतर खोबरं टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे त्याचं मॉइश्चर निघून जाण्यासाठी, आणि त्यानंतर गूळ ऍड करून व्यवस्थित परतायचं आहे गूळ मेल्ट होईपर्यंत। ह्यामध्ये तूप खूप कमी टाकायचं आहे, नाहीतर पातोळ्या बंद होणार नाहीत व्यवस्थित। आता आपला गूळ वितळला आहे। मंद आचेवर आपल्याला हे सारण बनवायचं आहे, लक्षात घ्या। आता हा खोया ऍड करून मी व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घेणार आहे। त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड ऍड करून हे मिश्रण ड्राय होईपर्यंत 2 मिनिटं मी परतून घेते आहे। हे मिश्रण आपल्याला ड्राय करायचं आहे, नाहीतर पातोळ्यांमधून ते सारण बाहेर येऊ शकतं। सो सारण बनवताना ही काळजी घ्यायची आहे की ते पूर्ण ड्राय झालं पाहिजे। आता आपलं हे सारण तयार झालं आहे। गॅस बंद करून आपण ह्याला थंड करायला ठेवूया। तोपर्यंत इकडे एका जाड बुडाच्या पातेल्यात अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध उकळायला ठेवायचं आहे। त्यात चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमच तूप टाकून चांगली उकळी येऊन द्यायची आहे। उकळी आली की त्यामध्ये तांदळाचं पीठ आपल्याला ऍड करायचं आहे, आणि त्याला व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे 2 मिनिटं। खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर गॅस बंद करून 2 मिनिटं झाकून ठेवायचं आहे, सो दॅट आपलं पीठ चांगलं वाफलेल। आपली 2 मिनिटं झालेली आहेत। आता मी हे पीठ परातीमध्ये काढून घेतेय। हे पीठ आपलं गरम आहे तोपर्यंतच वाटीच्या किंवा तांब्याच्या मदतीने त्याच्या अशा प्रकारे गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत, नाहीतर नंतर हे पीठ खूप ड्राय होतं आणि त्याच्या गुठळ्या नीट फुटल्या जात नाहीत। नंतर थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन हे पीठ व्यवस्थित एकजीव करून मऊसूत मळून घ्यायचं आहे। हे बघा, हा एवढा सॉफ्ट पिठाचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। आता इथे मी हळदीचं पान घेतलं आहे, आणि ह्याला पहिले पाणी लावून घेते मी। त्यानंतर छोटा पिठाचा गोळा घेऊन ह्या पानावर पातळ असा थापून घ्यायचा आहे। अशा प्रकारे थोडा थोडा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे, सो दॅट थापताना पीठ हाताला चिकटणार नाही।
कुठेही चीर किंवा गॅप पिठामध्ये राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर वाफवल्यानंतर आपली पातोळी फाटू शकते। आता यावर सारण व्यवस्थित एकसारखं पसरवून घ्यायचं आहे मध्यभागामध्ये आपल्याला, आणि हे पान असं मध्यभागी दुमडून बंद करून घ्यायचं आहे। त्यानंतर सगळ्या बाजूने आपल्याला ह्याच्या कडा व्यवस्थित मिटवून घ्यायच्या आहेत। थोडं पीठ पानातून बाहेर आलं तरी चालतं, फक्त त्याच्या कडा व्यवस्थित मिटवून घ्यायच्या आहेत, नाहीतर आपलं सारण बाहेर येईल। ही बघा, आपली पातोळी अशा पद्धतीने तयार झाली। मी बाकीच्या पण पातोळ्या आता बनवून घेते। एक 8 ते 10 पातोळ्या झाल्या माझ्या एवढ्या साहित्यामध्ये। आता स्टीमर मध्ये मी पाणी उकळायला ठेवून दिलं आहे। आपलं पाणी उकळेपर्यंत मी या स्टीमरच्या प्लेटमध्ये सगळी पाने व्यवस्थित ठेवून घेते। आता आपल्या पाण्याला पण उकळी आली आहे, त्यामध्ये मी ह्या पातोळ्या ठेवते। एक 15 मिनिटं आपल्याला ह्या पातोळ्या उकडून घ्यायच्या आहेत। पातोळ्या उकडायला ठेवल्या की छान हळदीच्या पानांचा सुगंध घरभर पसरतो। त्या वासानेच तोंडाला पाणी सुटतं अगदी। 15 मिनिटं झाल्यावर मी गॅस बंद केला आहे आणि पातोळ्या स्टीमर मधून काढून घेतल्या। या पानांचा कलर चेंज झालाय, त्यावरूनच कळतं की आपल्या पातोळ्या मस्त शिजल्या आहेत। हे बघा, हे असं पान काढून घ्यायचं आहे पातोळ्या खाताना। आपली पातोळी किती सुंदर दिसत आहे। ह्या पातोळ्यांमध्ये हळदीचा फ्लेवर इतका छान येतो की त्यामुळे खूप चविष्ट आणि सुगंधित फ्लेवरफुल बनतात ह्या पातोळ्या। आणि आता ह्यामध्ये बघा, सारण पण किती भरपूर व्यवस्थित दिसत आहे। यावर मस्त तूप टाकून तुम्ही ह्या पातोळ्या एन्जॉय करू शकता। अशाच नवनवीन रेसिपींसाठी मला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका।